रंगदेवता आणि रसिका मायबाप प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करूया. संकल्प ग्रुप इंदापूर सविनय सादर करत आहेत एक पथनाट्य श्रीगुण वाचा विधी वाचवा. दादा, आपण कार्यक्रम तर अगदी चांगलाच करीत आहोत, पण याची सुरुवात अगदी खणखणीत होऊन जाऊ दे. अरे पण त्यासाठी काय करूया? आपण गाणं बोलून आणि डान्स करून कार्यक्रमाची अगदी चांगली सुरुवात करू शकतो. वा, आयडिया तर छान आहे. चला तर मग सुरुवात करू. तुम्ही अरे वा, सुरुवात तर अगदी छान झाली आहे आणि प्रेक्षकही जमलेत. चला तर मग नाटकाला सुरुवात करूया. पण त्याआधी श्रीगुण हत्येवर एक छानसं गीत होऊन जाऊ दे. श्रीगुण हत्येचा बाजार मांडला. श्रीगुण हत्या काळा निसर्गात समतोल काळा. श्रीगुण हत्या काळा निसर्गात समतोल काळा. मुलगी वाचवा, मुलगी वाचवा, मुलगी वाचवा, मुलगी वाचवा. अरे म्हणूनच श्री जन्माचे स्वागत करूया आणि निसर्गाचा समतोल राखूया. आज आहे जागतिक महिला दिवस. खास महिलांसाठीचा दिवस. पण खरंच महिलांना समान संधी दिली जाते का? महिलांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी दिली जाते का? नाही. आजही स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. बर्फी पण गोड लागते आणि पेढा सुद्धा गोडच, पण तरीही त्यांच्यामध्ये दुजाभाव केला जातो. आम्ही या नाटकाद्वारे स्त्री पुरुष समानतेचा संदेश देणार आहोत. तो तुम्ही अंमलात आणा आणि इतरांनाही सांगा. चला तर मग करूया सुरुवात. आमच्या ताईचं लग्न आहे, लग्नाला यायचं हा. रोजिरी लाज लाजरी ताई सोनार गौरी. रोजिरी लाज लाजरी ताई सोनार गौरी. फुला फुलांच्या बांधून माळा, फुला फुलांच्या बांधून माळा. मंडप नारायणारी गोड रोजिरी लाज लाजरी ताई सोनार गौरी. आई, दादाने वहिनी अगदी छान आणलं. हो, पण काय दिवे लावते काय माहिती. लग्न अगदी सुरळीतपणे पार पडलं. बघता बघता लग्नाला 5 वर्ष सुद्धा झाली, पण घरात पाळणा काही हल्ला नाही. लग्नाला 5 वर्ष झाली, पण पाळणा काही हलत नाही. आई, मी काय म्हणते, आपण तिथे डॉक्टरकडे तपासणी करून घेऊया. पाहूयात तरी तिला मूल होऊ शकतं की नाही, की तिच्यात काही दोष आहे का. अगं पण आई, तिच्यात जर काय दोष निर्माण झाला नाही आणि मला तिने तपासणीचा हट्ट केला, मग काय करायचं? मी काही तपासणी वगैरे करणार नाही. आणि मी पण काही तपासणी वगैरे करणार नाहीये. तुम्ही असा भेदभाव का करता? जरा धीराने घ्या ना. देवाच्या आशीर्वादाने सगळं काही सुरळीत होईल. का गं, काय सुरू बोलायला लागली? आणि काय म्हणते, तपासणी करणार नाही ते काही नाही. उद्यापासून कडक उपवास करायचा. सकाळपासून पाण्याचा एक थेंबही घ्यायचा नाही. दुपारी 1 वाजेपर्यंत श्री शंकराला अभिषेक व शिवलीलामृत वाचन कर. आई, पण घरातली कामं कोण करणार? माझं कॉलेज, दादाचं ऑफिस, आमचा डब्बा, घरातली धुणी भांडी, हे सगळं कोण करणार? तिला घरातली कामं करू देत, मग काय पोथी पुराण वाचायचं ते वाचू देत. लग्न झाल्यापासून धाका ठेवले नाहीस ना, म्हणून जाम शेफा द्यायची. काय बंत, घरात मी रोज राम राम राबते आणि तुम्ही मला म्हणते मी शेफा दिली. ए, जास्त शानपणा कर नको. नणंद आहे ती तुझी, माफी माग तिची. दादा, मी एक तुला सुचव का? तिला मूल होत नाही ना, घटस्फोट देऊन टाक तिला आणि हकलून टाक गावाला. नाही, फार महाबाला तुला माझ्या आईला आणि बहिणीला उलट होते. लग्नाला 3-4 वर्ष झाली,
मूल होत नाही म्हणून सासू, नणंद आणि नवरा यांकडून सुनेचा फार छळ झाला. शेवटी देवाला दया आली आणि सुनेला दिवस गेले. ग कुणीतरी येणार येणार ग, कुणीतरी येणार येणार, पाहुण्या घरी येणार येणार ग, कुणीतरी येणार येणार ग, कुणीतरी येणार येणार. सुनेला पाहण्यासाठी तिच्या गावाहून तिचे वडील व भाऊ घरी येतात. बघू काय होतं. अय्या बाबा काय बोलतो? बाळा अभिनंदन, तुला छानसं मूल होणार. तुझं काही आता मला बर्फी देणार का पेढा? अरे पेढा आणि बर्फी यामध्ये भेदभाव कसा करतोय? अरे पेढा पण गोड आणि बर्फी पण गोडच ना. मुलगा आणि मुलगी यामध्ये भेदभाव करू नकोस. हो ताई, माझं चुकलं. आजपासून स्त्री पुरुष आज संवेदना मी नष्ट करून टाकतो. स्त्रीये, गर्भपणात तू किती सुंदर दिसते, किती चेहऱ्यावर तेज आले तुझ्या. मी उगाच तुझ्यावर चिडायचो, पण आता मी आपल्या बाळाची आणि तुझी काळजी घेईल. तुला खरं सांगू, तुझ्याकडे बघून ना मला वाटतंय आपल्याला एक छोटासा गोंडस मुलगाच होईल. अहो तुम्हाला असं का वाटतं? मुलगा आणि मुलगी यामध्ये भेदभाव करू नका. मुलगा आणि मुलगी होणं हे आपल्या हातात थोडी आहे का? हा तर देवाने दिलेला प्रसाद आहे. मी आई होते ह्यातच मला समाधान आहे. आपल्याला मुलगी जरी झाली तरी आपण कुठेही लागतो. अरे तुला वेळ लागलाय का? माझ्या आईला आणि बहिणीला मुलगाच हवाय आणि त्यासाठी देवाकडे तू साकडं घाल की मला मुलगाच हवाय. देवा मुलगा दे रे मला. अहो तुम्हीच वेड्यासारखं बोलताय. मुलगा आणि मुलगी यामध्ये कसला भेदभाव आलाय? आपल्या इतके सगळ्यांनी जर देवाकडे मुलगाच मागितला तर ह्या जगात मुलीचा अंशच नाहीसा होईल. तू त्याची काळजी करू नको, तो त्याचा बघेल आणि मला मुलगाच हवाय. मुलगा, समजला? पाहिलं, मुलासाठी पुरुष जातीचा आटापिटा 5 वर्षानंतर घरात पाळणा आणणार आहे, पण यांना त्याचं काहीच नाही. अगं आई, बघितलं, ही म्हणते मला मुलगी झाली तरी चालेल. आता तुला डोकं घेतलंय की काय? आम्हाला मुलगाच पाहिजे. हो आम्हाला मुलगाच पाहिजे. आई दादा तुम्ही फुकट स्वप्न रंगवू नका. जर तिला मुलगी झाली तर काय पदरी विनाशच करणार ना. म्हणून माझं ऐका. आपण एकदा सोक्षमोक्ष लावून टाकू. डॉक्टरकडे गर्भलिंग तपासणी केली की सटकन कळतं बघ. मुलीला मुलगी होणार आहे तर मुलगा. अरे कशाला सोनोग्राफी करायला पाहिजे? तिचा चेहराच सांगतोय. आपल्याला तिला मुलगाच होणार. ती मुलालाच जन्म देणार. आपण त्याचे खूप लाड करू, त्याला शिकवू, डॉक्टर करू. आई माझं ऐका. तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ आणि मग काय ते ठरवू. अहो कसली वायफळ चर्चा चालली आहे तुमची? मुलगा आणि मुलगी हे कसलं भेदभाव आहे? आपल्या हातात थोडी असतं मुलगा आणि मुलगी होणं. हे पण देवाच्या हातात असतं. काय ग तुला मुलीचे डोळे लागले आहेत का? एकदा सांगते, मुलीचा विचार मनात सुद्धा आणू नकोस. आई बोलते ते बरोबर आहे. आम्हा सर्वांना मुलगाच हवाय आणि एवढ्या नवसाला तुला दिवस गेले. आपल्या घरात वंशाचा दिवा पेटलाच पाहिजे. जर मुलगी असेल तर गर्भपात करायला तू हिंमत कर दादा. अहो तुम्ही एका निष्पाप जीवाचा बळी घेताय. तुम्हीही एक स्त्री आहात आणि तुम्हालाही एका स्त्रीने जन्म दिलेला आहे. ए बाई माझी शिकवणी घेऊ नको. आम्हाला या घरात मुलगाच हवाय. आम्ही या घरात मुलीला जन्म घेऊ देणार नाही. तपासणीसाठी तयार हो. मुलगी असेल तर तुझा गर्भपात निश्चित. गर्भपाताची ठिणगी तर पडली. आता गर्भलिंगाची तपासणी करण्यासाठी हे सगळेजण दवाखान्यात जातात. मी जी तपासणी केली आहे तुझ्या पोटात मुलीचा गर्भ आहे आणि तुम्हाला मुलगीच होणार. अहो पण मला मुलगी नको आहे, मला मुलगाच हवाय. बरं, पण या सर्वाला 3 महिने उलटून गेल्यामुळे तुम्हाला उद्या तिचं ऑपरेशन करावं लागेल, पण पैशाचा तुम्हाला बंदोबस्त करावा लागेल. हा चालेल. सुनेच्या मनाविरुद्ध गर्भपात केला जातोय. आपण आपल्या सर्वांना माहिती आहे, गर्भलिंग तपासणी हे सर्व बेकायदा आहे आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण या पेजात ही सून अडकलेली आहे आणि तिला असं वाटत की आपण कायद्याचा हत्यार उपसायचं की एक निष्पाप कळी फोडताना हतबल व्हायचं. ही स्त्री स्वतःचीच हतबल होऊन बोलत आहे. माझी गोगिरी
कसं मी तुला या नराधमांपासून वाचव? आई मी बोलते, तुझं बाळ, तुझं पिल्लू, आजी, आत्या, बाबा यांचं बोलणं मी ऐकलं. ते सर्वजण मला मारून टाकणार आहेत ना? का गं आई, मी केवळ एक मुलगी आहे म्हणून मला जगायचंय, तुला बघायचंय, तुझ्या पोटाला धरून दूर दूर धावायचंय. मी शाळेत जाईन, खूप खूप शिकेन, मोठी होईल आणि तुला म्हातारपणाची काठी होईल ग आई. पण मला जगायचंय, ह्या मोठ्या जीवे तू अजून औषधी देखील नाही आणि या नराधमांनी तुझा खून करायचा प्रयत्न करतायत. पण नाही, हा डॉक्टरही ह्यांनी किती निष्पाप जीवाचे बळी घेतले असतील बाप. पण आता नाही, आता यापुढे नाही. मी तुम्हा सगळ्यांना जीव घेणार, मी तुम्हा सगळ्यांना मारणार, तुम्हा सगळ्यांना मी मारणार, कारण तुम्ही पापी आहात. आई हिला वेळ लागले. हो मला वेळ लागले मला. पण माझा घटस्फोट झाला तरी चालेल. मी तुम्हा तिघांना मारणार, कारण तुम्ही माझ्या बाळाला मारायला निघालेला आहात. हा माझ्या बाळाला वाचव. आम्ही तुला गर्भपात नाही करणार, पण यांच्यापासून तू आम्हाला वाचव. मुळात आपला कायद्यात कमकुवत आहे. गर्भलिंग तपासणी करणाऱ्या डॉक्टरला शिक्षा तर होते, पण गर्भपातासाठी प्रवृत्त करणाऱ्या घरातल्या माणसांना सुद्धा शासन झालंच पाहिजे. प्रत्येक स्त्रीने याविरोधात आवाज उठवलाच पाहिजे. पुरुषाने एवढ्या स्त्रियाही दिसतात, मोठमोठ्या पदांची जबाबदारी सांभाळतात. हा स्त्री आहे म्हणूनच पुरुष आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या. मदर तेरेसा, सिंधुताई सपकाळ यांनी समाजासाठी किती मोठी मोठी कार्य करून ठेवली आहेत. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यवस्थित कारभार चालवलाच ना. म्हणूनच लोक मुलगी वाचवा, निसर्गाचा समतोल राखा. धन्यवाद.